नमस्कार. आज आपण एका अशा सफरीवर निघालो आहोत जी आपल्याला थेट ईशान्य भारतात घेऊन जाईल. आपण ओळख करून घेणार आहोत एका गूढ आणि तितक्याच आकर्षक जमातीची, कोन्याक नागा, ज्यांची ओळख एकेकाळी हेड हंटर्स अशी होती, पण आज त्यांच्याकडे एक असा खजिना सापडला आहे जो आधुनिक जगालाही विचार करायला लावतोय. एक विचार करा की जंगलातल्या जुन्या पारंपरिक ज्ञानामध्ये आजच्या मोठमोठ्या आजारांवर काही उपाय सापडू शकतो का? हा प्रश्नच आजच्या आपल्या विषयाचं मूळ आहे. आणि ह्याचं उत्तर खरं तर खूपच आश्चर्यकारक आहे, कारण अलीकडेच झालेल्या एका संशोधनातून एक अविश्वसनीय गोष्ट समोर आलीय. कोन्याक जमातीचा एक पारंपरिक हर्बल फॉर्म्युला कॅन्सरसारख्या आजाराशी लढायला मदत करू शकतो. या एका गोष्टीमुळे या जमातीचं पारंपरिक ज्ञान आजच्या काळात किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तर मग चला या लोकांबद्दल जरा अधिक जाणून घेऊया. त्यांची ओळख आहे काळ्या डोक्याचे लोक. पण असं का? अच्छा, तर कोन्याक ह्या नावामागे ना एक खास अर्थ दडलाय. हे नाव 2 शब्दांपासून बनले. खू म्हणजे डोकं आणि न्याक म्हणजे काळं. हे थेट त्यांच्या चेहऱ्यावर गोंदण्याची आणि दात काळे करण्याची जी परंपरा होती तिच्याशी जोडलेलं आहे. म्हणजे त्यांची ओळख त्यांच्या नावातच लपलेली आहे. आता हे लोक राहतात कुठे? तर ईशान्य भारत आणि म्यानमारच्या एकदम दुर्गम डोंगराळ प्रदेशात. त्यांचं वास्तव्य नागालँडच्या मोन जिल्ह्यापासून ते अरुणाचल प्रदेश आणि अगदी म्यानमारच्या सीमेपर्यंत पसरलेलं आहे. आणि हो, ही काही लहान सहान जमात नाहीये हा. खरं सांगायचं तर नागालँडमधल्या ज्या प्रमुख नागा जमाती आहेत त्यापैकी ही एक सगळ्यात मोठी जमात आहे. त्यामुळेच त्यांची संस्कृती आणि परंपरा अधिकच महत्वाची ठरते. आता पुढे वळूया त्यांच्या समाजरचनेकडे, कारण ती समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यांच्या ओळखीचा तो एक अविभाज्य भाग आहे. तर त्यांचा समाज हा पितृसत्ताक, म्हणजे जिथे पुरुषांचं वर्चस्व असतं, आणि गावाचा सगळा कारभार हा अंग नावाच्या एका प्रमुखाच्या हातात असायचा. हे प्रमुख वंशपरंपरागत असत आणि त्यांचा शब्दच अंतिम कायदा मानला जायचा. त्यांच्या समाजाचे मुख्यत्वे 3 स्तंभ होते. पहिला अर्थातच अंग म्हणजे गावाचा राजा. दुसरा होता बान. हे असे एक ठिकाण होतं जिथे तरुणांना नुसतं युद्धच नाही तर शिकारीपासून ते जंगलात कसं जगायचं, निसर्गाला कसं ओळखायचं याचं सगळं शिक्षण मिळायचं. आणि तिसरा स्तंभ होता यू, जिथे तरुण मुलींना सांस्कृतिक शिक्षण दिलं जात असे. या संस्था म्हणजे त्यांच्या समाजाचा कणाच होत्या. आणि हो, यांचा इतिहास तर शौर्याने भरलेला आहेच. एकेकाळी कोन्याक लोकांची ओळख ही सर्वात धाडसी आणि भीतीदायक हेड हंटर्स अशी होती. पण त्यांचं शौर्य फक्त लढण्यापुरतं मर्यादित नव्हतं. जंगलावर राज्य करणं, तिथल्या प्रत्येक वनस्पती आणि प्राण्याची माहिती ठेवणं हे सुद्धा त्यांच्या योद्धा असण्याचाच एक भाग होता. आणि हेच ज्ञान, हाच निसर्गाचा अभ्यास त्यांच्या औषधी परंपरेचा पाया ठरला. पण काळ कधीच थांबत नाही आणि काळासोबत कोन्याक समाजही बदलला. चला बघूया हा प्रचंड बदल नेमका कसा घडला. बघा, 100 वर्षांपूर्वीची गोष्टच वेगळी होती. हेड हंटिंग आणि निसर्गपूजा हे त्यांच्या जीवनाचं केंद्र होतं. पण आज ती प्रथा पूर्णपणे थांबली आहे आणि बहुसंख्य कोन्याक लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. हा एक खूप मोठा सामाजिक आणि धार्मिक बदल आहे. आणि या बदलाचा थेट परिणाम कशावर झाला असेल तर तो बाणवर. जी संस्था एकेकाळी योद्धे घडवायची, जिथे निसर्गाचं ज्ञान दिलं जायचं, तिचं महत्त्व आता आधुनिक काळात कमी झालं आहे. पण थांबा, सगळंच काही बदललेलं नाहीये. त्यांचं निसर्गाशी जे नातं आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेलं जे ज्ञान आहे ते आजही त्यांच्या कलेतून जिवंत आहे. चला त्यांच्या या अद्भुत वारस्यावर एक नजर टाकूया. सुरुवात करूया त्यांच्या भाषेपासून. कोन्याक भाषा ही तिबेटो बर्मन भाषा कुटुंबाचा एक भाग आहे. पण गंमत अशी आहे की प्रत्येक गावात तुम्हाला तिची एक वेगळीच बोली ऐकायला मिळेल. यातून त्यांची भाषिक विविधता किती आहे हे दिसून येतं. हे लोक फक्त योद्धे नव्हते, तर कमालीचे कलाकार आणि कारागीर होते. बंदुका बनवण्यापासून ते बांबूच्या टोपल्या विणण्यापर्यंत त्यांची प्रत्येक कला ही त्यांच्या जंगलाच्या सखोल ज्ञानाचीच साक्ष देते. आणि याच ज्ञानामुळे त्यांना औषधी वनस्पती ओळखणं सोपं जातं. आणि त्यांचे सण उत्सव ते तर पूर्णपणे त्यांच्या जमिनीशी, त्यांच्या शेतीशी जोडलेले आहेत. आवलिंगमुन्यू, आवनिमो, लावनंगमो हे सगळे सण म्हणजे पेरणी आणि कापणीचा एक मोठा उत्सवच असतो.
आणि हा सगळा समृद्ध वारसा जपला जावा, पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी शांगन्यू आणि चुई यांसारख्या गावांना वारसा गावं म्हणून खास दर्जा देण्यात आला आहे. तर एकेकाळचे धाडसी योद्धे ते आजचा ख्रिश्चन समाज, हा संपूर्ण प्रवास खरंच थक्क करणारा आहे. त्यांची ओळख कदाचित बदलली असेल, पण त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं, त्यांची भाषा, त्यांचे सण आणि त्यांची कला, यातून त्यांचं मूळ आजही जिवंत आहे. आणि तेच ज्ञान आज एका नव्या, शक्तिशाली रूपात जगासमोर येत आहे. आणि हाच मुद्दा आपल्याला आपल्या सुरुवातीच्या प्रश्नावर परत आणतो. कोण्याक लोकांच्या या औषधी वनस्पतीप्रमाणेच जगातलं असं कितीतरी प्राचीन ज्ञान आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. जरा विचार करा की हे ज्ञान जर आपण गमावलं तर आपण आणखी कोणती रहस्य कदाचित कायमचीच गमावून बसू.